मेट इन लोणावला आणि तो माझ्यासाठी कम्प्लिटली न्यू पर्सन होता तेव्हा 2020 जानेवारी. आणि तिथून आमचं हळूहळू थोडं बोलणं वाढलं आणि त्याप्रकारे आम्ही मग भेटत पण गेलो. माझ्यापेक्षा जास्त मी म्हणेल की तिने जास्त एफर्ट्स घेतले होते हे रिलेशनशिप घडवण्यात. पण तिने एफर्ट्स घेतले. डेफिनेटली मी फर्स्ट टाईम विचारलं, बट तिने मग पुढं ते एफर्ट्स घेतल्यामुळं ते हे घडून आलं सगळं काही. तुझाच इथे रुमाल उचलला आणि म्हटलं नाही, स्टोरी नाही, टाइमपास हे खरं नाही, हे खरं नाही. हे स्क्रिप्टेड आहे, स्क्रिप्टेड. शुभमला मी स्कूलमध्ये 5वीत भेटलो, तर तेव्हापासूनची आमची मैत्री आहे आणि तेव्हापासूनच बेस्ट फ्रेंड आहे. तो मनाने एकदम चांगला आहे. घेऊन आणलं रोहिणीबद्दल जेवढं बोलायला जाऊ तेवढं कमी आहे. रोहिणीबद्दल मी एवढंच सांगेल की ती अशी मुलगी आहे की जिच्याबद्दल सगळी मुलं स्वप्न बघतात ह्या डे अँड एजमध्ये, ह्या जनरेशनमध्ये, की रोहिणीसारखी मुलगी मिळणं इज फाइंडिंग अ नीडल इन अ हे स्टॅक. आणि प्रॉब्ली आय हॅव बीन व्हेरी लकी इन दॅट मॅटर. आना जाना सपनों में तेरा मेरा है मुश्किल नहीं, होश भुला दूं जब से मिले आंखें तेरी. हुआ नहीं दीवाना चाहत में पहले कभी, कैसा ये जादू तूने किया यूं मुझ पे अभी. ये कहानी तेरे बिन है अधूरी लगती है, तुमसे ही होगी पूरी जान. की शी वॉज नॉट, ती जास्त पार्टी वगैरे हँगआउट नाही करत, एवढी बेसिकली नाईट आउट्स वगैरे नाही करायची. आणि दॅट वन फाईन डे जेव्हा काहीतरी तिचं ह्यांचा असा प्लॅन होत होता आणि ह्या कॅज्युअली म्हणाल्या रोहिणीला की आहे अशी हाऊस पार्टी, काहीतरी कुठेतरी त्यांची होती मीटिंग म्हणजे कॅज्युअल. आणि तिथे रोहिणी म्हणजे ठीक आहे वेळ, येते मी. आणि दॅट वॉज द टाइम जेव्हा ऍक्च्युली पहिल्यांदा भेटले. तुमसे तो दिल भी अब लगते हैं, तुमसे तो तारे भी सीखे चमकने, राहों से तेरी मिला दे, चल दे तू हाथों में हाथ. तुमसे बरसती है बारिश की बूंदें, तुमसे तो सूरज भी रातों को छू ले, राहों से तेरी मिला दे, चाहों
रिलेशनमध्ये आलो तेव्हापासून एक गोल होता की सक्सेसफुल व्हायचं आहे लाईफमध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी करायच्या. सो मी त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी गेअरअप केल्या आणि आत्तापर्यंत जे अचीव करायचं होतं बऱ्यापैकी केलं. सो आय थिंक तो एक वाय होता माझा मेजर शुभम, की मला त्याचे ड्रीम्स कंप्लीट करायचे आहेत सगळे. त्याला जे हवं आहे मला ते त्याला द्यायचं आहे किंवा त्याला मला प्राऊड फील करायचं फक्त. करिअर ग्रो करतोय, त्याच्याबरोबर आता ज्यावेळेस तो करतोय त्याची ओळख रोहिणीशी झाली. मला वाटतं एक 5 वर्ष झाली त्याला, त्याची दोघांना एकमेकापासून ओळखतात ते. आणि झाली रोहिणीशी आणि एंगेजमेंट झाली तर मला अगदी खरं असं वाटतं की तो जे म्हणत होता ते अगदी बरोबर आहे. ती अगदी माझ्यासारखीच आहे, तितकीच सगळ्यांची काळजी घेणारी आहे, तितकीच लाघवी आहे, सगळ्यांची गोड बोलणारी आहे. त्याच्यामुळे वी आर हॅपी की रोहिणी आमच्या घरात येते ॲज अ सून म्हणून. आम्ही तिला म्हणजे आता सून म्हणतो आपण, पण आम्ही तिला ऑलरेडी मुलगी मानलेलं आहे. मी असा विचार जेव्हा आमचं लग्न ठरलं ना तेव्हा एक म्हणजे गोष्टी हिट होतात बऱ्याच लोकांना की बापरे लग्न खूप मोठी गोष्ट आहे. बट मी एक विचार केला की ह्यापेक्षा माझ्यासोबत अजून काहीच चांगलं नाही होऊ शकत. असा मुलगा अजून मला कुठेच नाही मिळणार किंवा अशी फॅमिली मला अजून कुठेच नाही मिळणार. सो मी आत्ता सध्या जे लग्न होतं त्यासाठी एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, लाखात एक माझे ते स्वप्न तू पहावे. नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. सो जर्नी तर एकदम सुंदर होती. तर एक नॉर्मल रिलेशन जसं असतं तसंच आहे हे पण. बट त्या फेजेसमध्ये आम्ही एकमेकांना समजून गेलो. किती जरी भांडणं झाली काही झालं की आम्हाला एकमेकांसोबत राहायचं आहे. सो मेन मेसेज मला माझ्या भावासाठी द्यायचा आहे. त्याने मला इथेपर्यंत आणलं, त्याने माझ्यासाठी सगळं काही केलं. ह्या लग्नामध्ये पण त्याने मला 100% सपोर्ट केलं. सो तो माझा बॅकबोन आहे. सो शुभम, आता आपली आयुष्याची कंप्लीट नवीन जर्नी स्टार्ट होती आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे या जर्नीसाठी. मला फक्त तुला एवढंच सांगायचं की मी तुला सांभाळून घेईन, तू मला सांभाळून घे. एकमेकांच्या सुखदुःखात आपण शेवटपर्यंत सोबत राहू आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
ये मोरा, बदलाना था ये किस्मत का फेरा, जब तक तू ना था तारा मोरा। मोरी रस्सियों से झूठा अंधेरा, तूने मुस्कानों को यूं बिखेरा, मैं था भटका न मोरा बसेरा, तोहरी सांसों में घर है मिला। बारू बारू मैं बारू तोरी, अब ना जग की है परवाह कोई, थाम ले तू मोरी जिंदगी, तोहसे बढ़ के न कोई खुशी। बारू बारू मैं बारू तोरी, आज सौंपे हैं सपने सभी, नैना तोरे तिजोरी मोरी। तूने डाला जो प्रीत का डोरा, मनवा बैरी रहाना ये मोरा, बदलाना था ये किस्मत का फेरा, जब तक तू ना था तारा